दादर पूर्व रेल्वे स्टेशन बाहेर टॅक्सी चालकांकडून प्रवाशांना लुटलं जात आहे आणि असे प्रकार जे आहेत ते आता वारंवार समोर यायला लागलेले आहेत। दादर महत्त्वाचं रेल्वे स्थानक असून या ठिकाणी आपण पाहतोय कायम प्रवाशांची गर्दी असते आणि याचाच फायदा आता टॅक्सी चालक घेत आहेत। टॅक्सीमधल्या निऑन लाईटचा गैरफायदा घेतला जातो, तसंच 2 सीटमध्ये पडदा लावण्यात येतो आणि हात चालाकी करून प्रवाशांकडून जे आहेत ते पैसे घेतले जातात, त्यांची फसवणूक केली जाते। आणि याच प्रकरणी गुरुवारी माटुंगा पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची आता जामिनावर सुटका झालेली आहे। मुंबईमध्ये अशा टॅक्सी चालकांचं रॅकेट आहे की काय अशी भीती व्यक्त केली जाते, मात्र पोलीस केवळ चौकशीचं आश्वासन देत आहेत। त्यापलीकडे पोलिसांनी अद्याप कोणत्याही पद्धतीची माहिती दिलेली नाहीये। कुर्लामध्ये देखील नुकताच असा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे, त्यामुळे प्रवाशांनी पुढे येऊन या प्रकरणी जर त्यांची अशी काही फसवणूक झाली असेल, टॅक्सी चालकांनी जर प्रवाशांना फसवलं असेल तर त्या प्रकरणी तक्रार जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली गेली पाहिजे, तेव्हाच पोलीस टॅक्सी चालकांची ओळख पटवू शकतात आणि मुंबईमध्ये प्रवाशांना लुटण्याचा हा जो काही प्रकार सुरू आहे तो कुठेतरी थांबू शकतो, त्याला आळा बसू शकतो। त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी पुढे येऊन तक्रार करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। यासाठी झी मीडिया आवाहन करते आहे, टॅक्सी चालकाकडून तुमची फसवणूक किंवा लुबाडणूक झाली असेल तर तुम्ही आम्हाला 02224990050 या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत संपर्क करू शकता। पुन्हा एकदा दूरध्वनी क्रमांक पहा, 02224990050। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।